येथे फेब्रुवारी 2026 मध्ये सुरू झालेल्या नीलकमल होम्सच्या 4 मजली स्टोअरला बुधवारी नीलकमलचे प्रवर्तक आणि संचालक मिहिर पारेख यांनी भेट दिली. स्टोअरचे फ्रँचायझी मालक संतोष आणि सुभाषिता पावटे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर स्वाती जोग यांनी घेतलेल्या फायरसाइड चॅट्स मध्ये मिहिर पारेख यांनी नीलकमलच्या उत्पादनाबाबत माहिती दिली. Intimate, very warm event which we are hosting because Mr. Mihir Parekh is here. He is the promoter, he is the executive director of Nilkamal Group of companies. Somebody who is young, innovative, has great ideas, has great education. Santosh is going to introduce him in a while. We also have the stalwart here, Mr. Bakul Joshi, today with us, and Subhashita, and in Nilkamal Homes especially. So, like you said, Nilkamal has been there in furniture for more than 30 years, mainly in the molded space. So, as India has grown and evolved, earlier our plastic furniture was in people's living rooms. So, as India evolved, the logic was that now we want to evolve with it, and the idea would be that be still a brand that is for all of India, not a luxury or exclusive kind of a brand. So the idea was that now we want to be plastic furniture, we want to be a furniture company. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की प्रत्येक घराच्या आवडीनिवडी आणि गरजा लक्षात घेऊन विविध डिझाईन्स मध्ये फर्निचर उपलब्ध करून देणे हे नीलकमलचे मुख्य उद्दिष्ट आहे. दर्जेदार, आकर्षक आणि परवडणारे फर्निचर प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचवावे यासाठी कंपनी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. ग्राहकांना नेहमी नवीन पर्याय उपलब्ध व्हावे आणि स्टोअरमध्ये ताजेपणा कायम राहावा यासाठी दर काही महिन्यांनी नवीन डिझाईन्स बाजारात आणल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले. बेळगावातील या स्टोअरमध्ये सोफा सेट, डायनिंग टेबल, खुर्च्या, कार्यालयीन फर्निचर, विविध प्रकारचे बेड, गाद्या तसेच गृह सजावटीच्या आकर्षक वस्तूंचा विस्मृत संग्रह उपलब्ध आहे. नीलकमलची सर्व उत्पादने बेंगळूर जवळील होसूर येथील अत्याधुनिक कारखान्यात तयार केली जातात. नाविन्यपूर्ण डिझाईन्स आणि दर्जेदार उत्पादनामुळे बेळगावातील स्टोअरला अल्पावधीतच ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे कंपनीने सांगितले. कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध वास्तुविशारद बकुल जोशी यांनी मिहिर पारेख यांचा सत्कार केला. फर्निचर डिझाईन्स आणि वास्तुविशारदच्या दृष्टिकोनाविषयी त्यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाला समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांनीही मिहिर पारेख यांच्याशी संवाद साधत कार्यक्रमाची शोभा वाढवली. Of course, it's Nilkamal. I'm just a franchise owner here. Mihir Parekh is the 4th generation of the Parekh family, which started Nilkamal Limited. It's a listed company. There are so many. Actually, for artifacts and all the this frames or whatever. I'm pleasantly surprised to find all the collection here. So I guess I'm going to visit Santosh and Nilkamal often to buy all the products from here because they look quite aesthetic. नीलकमल होम्सच्या माध्यमातून दर्जेदार आणि अत्याधुनिक फर्निचर अधिकाधिक ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचा कंपनीचा प्रयत्न असून बेळगावातील स्टोअरला मिळणारा वाढता प्रतिसाद याची साक्ष देत आहे. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ टेलिग्रामला.